मला खूप दिवसापासून मेसेज येत आहे, कमेंट येत आहे, कुठल्या पण व्हिडिओच्या खाली कमेंट येत आहे की मला कन्सल्टन्सी जॉईन करायची, मला कन्सल्टन्सीचा कॉल आलेला आहे. ते बोलत आहे की आम्ही तुम्हाला जॉब लावून देऊ, ओरिजिनल डॉक्युमेंट द्या, ऑफर लेटर आले की नंतर आम्ही पैसे देतो. ह्या सगळ्यावरून मला काल एक व्हॉट्सॲपवरती डिटेल मेसेज आला की मला एक स्वारगेटला एक कन्सल्टन्सी आहे, त्यांचा मला कॉल आला, काय आला आणि त्या रिलेटेड मला खूप काही क्वेश्चन्स विचारले एका आपल्या व्ह्युअर्सनी. तर मी सांगितलं की एक 2 दिवस थांब, मी डिटेल व्हिडिओ बनवतो, कारण खूप दिवसापासून चाललं होतं की या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे. खूप लोक काय करतात, म्हणजे स्टुडंट्स आहेत, गावाकडून येतात, पुण्यात कोण ओळखीचं नसतं. सगळ्यात मेन असतं की आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचा आहे, तर जा आणि कन्सल्टन्सी जॉईन करा. कन्सल्टन्सीवाले डायरेक्टली तुम्हाला काय सांगता की नाही, आम्ही तुम्हाला 1 मंथमध्ये तुम्हाला आम्ही जॉब लावून देऊ, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आमच्याकडे सबमिट करा. एकतर ओरिजिनल डॉक्युमेंट आपण सबमिट करतो, त्यानंतर 100% आपल्याला जॉबची गॅरंटी भेटते. त्यानंतर काही जण तर असे पण भेटतात ना की तुम्ही आम्ही तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करू. त्यानंतर अशा खूप काही गोष्टी आहेत. असं जर असेल ना, हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी आहे. खरंच एक्सपोज करणार आहे मी सगळ्या गोष्टी, आणि इन डिटेल आणि विथ प्रूफ. ओके, सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप इम्पॉर्टंट चॅनल आहे आय टी जॉबसाठी. सगळ्यात नंबर एक, तुम्ही पासआउट झालात म्हणजे इंजिनिअरिंग असू या, तुम्ही नॉन आय टी बॅकग्राऊंड असो, तुमचं ग्रॅज्युएशन झालं की सगळ्यात आधी काय असतं, आता आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचा आहे. फॅमिलीचा प्रेशर असतो, आपल्या फ्रेंड्सला जॉब लागतो, लिंक्डइनवरती बघतो, सक्सेस स्टोरी दिसतात, अजून काही खूप चर्चा असते का याला जॉब लागला, त्याला जॉब लागला, आणि तेवढ्यामध्ये आपल्याला एखादा कॉल येतो की सर आम्ही तुम्हाला 100% जॉब गॅरंटी देऊयात किंवा जॉब प्लेसमेंट देऊयात, आमचा रेफरन्स आहे MNCकडे किंवा काय. त्याच ट्रॅपमध्ये आपण लगेच फसतो. अरे हां, MNCमध्ये आपल्याला जर रेफरन्स असेल तेव्हाच आपण काय बोलतो, येस आय एम अवेलेबल फॉर इंटरव्ह्यू किंवा प्रोसेस. मग ते डायरेक्टली बोलता की तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कन्सल्टन्सी या. तर हा जो ट्रॅप आहे ना, तो हा फर्स्ट ट्रॅप आहे, जो इथूनच सगळा खेळ चालू होतो. सेकंड गोष्ट आहे की ओरिजिनल डॉक्युमेंट. आता ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही घेऊन गेले, ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट केले, आणि तुम्हाला काय सांगितलं होतं की आम्हाला एक प्रोसेस करायची आहे, तुमची प्रोसेस करायची. MNCमध्ये अशा काही रूल्स आहेत, तुम्हाला माहीत पण नसतं ना कधी, कारण तुम्ही जॉबच जॉईन नाही केला. MNC कंपनीमध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या कंपनीचं नाव सांगता, विप्रो सांगता, इन्फोसिस सांगता, TCS सांगता, टेक महिंद्रा सांगता, मोठ्या मोठ्या कंपनीचं नाव सांगता. आपल्याला वाटतं की अरे मोठ्या कंपनीमध्ये आपल्याला जॉब भेटतो, आपण ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करूयात. आपल्याला काय आपली जी प्रोसेस करायची ना, त्यासाठी ते डॉक्युमेंट मागता. मग डॉक्युमेंट मागितल्यानंतर काय होतं सांगतो तुम्हाला. ऑफर लेटर दिल्यानंतर ते बोलतं की आम्ही तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट परत करू. जर समजा तुम्हाला जॉब नाही भेटला आणि तुम्ही जर ओरिजिनल डॉक्युमेंट रिटर्न करायला गेले ना, मिनिमम तुम्हाला सांगतो 20,000 to 30,000 तुम्हाला पे करावं लागतील. ते म्हणणार आम्ही तुमची प्रोसेस हे केली आहे, लॉग इन केलं आहे, तिथे आम्ही पैसे पे केले आहेत, असं आहे तसं आहे काहीतरी तुम्हाला सांगणार, आणि तुम्हाला तुमचेच ओरिजिनल डॉक्युमेंट घेण्यासाठी तुम्हाला पैसे पे करावं लागणार. अशी कुठलीच कंपनी नाही मित्रांनो की जिथं तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे करता. व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला झेरॉक्स मागितलं जाता किंवा स्कॅन कॉपी मागितली जाते. ओरिजिनल डॉक्युमेंट कुणीच सबमिट करत नाही. हा एक दुसरा ट्रॅप. थर्ड आहे जॉब लागल्यानंतर पैसे द्या. आपल्याला काय वाटतं, अरे जॉब लागल्यानंतर पैसे आहेत ना, आता तर पैसे नाही घेणार ना, मग ठीक आहे, तुम्ही माझे ओरिजिनल डॉक्युमेंट घ्या, तुम्ही माझी जे आहे लॉग इन आहे किंवा माझी जी प्रोफाईल आहे ती प्रोसेस करून घ्या, आणि जॉब लागल्यानंतर पैसे द्या. पण ते काय बोलता, ऑफर लेटर नंतर पैसे. मग काय होणार, एका हाताने तुम्हाला ऑफर लेटर, एका हाताने तुम्हाला पैसे. ऑफर लेटर कोणाचं असणार, स्मॉल स्केल एका कंपनीचं. ऑफर लेटर कोणाचं असणार, काही तिथे 2-3 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असणार. म्हणजे काही ना काहीतरी असे रिझन्स असणार, आणि फर्स्ट 3 मंथ्स तुम्हाला ते पैसे देत नाही. स्टायपंड असतं किंवा ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पैसे नाही दिले जाणार किंवा काय, पण तुमची ऑफर आहे 4 लाखची. मग ते 1 or 2 मंथचे तुम्हाला लगेच सॅलरी आधी पे करावं लागते, जिथे तुम्हाला 1 रुपये सॅलरी पण नाही आलेली, बट तुम्ही तेवढं कॉन्फिडंट असतं की आपल्याला जॉब लागलेला आहे. मोठ्या मोठ्या कंपनी असं पैसे चार्ज करता का हो? नाही. अशा गोष्टीमध्ये कधीच कोणीही चार्ज करत नाही जॉब लावण्यासाठी किंवा काय. कन्सल्टन्सी आधी चांगल्या होत्या, असं नाही म्हणत की मी सगळ्याच कन्सल्टन्सी हे आहेत, बट आधी कन्सल्टन्सी चांगल्या होत्या, रेफरन्स चांगले होते. बट आता हे जे पैसे मिळायला लागले ना, या पैसे मिळाल्याच्या नादामध्ये स्कॅम वाढले आणि लालच वाढली लोकांची, आणि फसवणूक खूप जास्त वाढली. आपल्याला जॉब नाही आहे म्हणून आपण काय करतो, यार चला कन्सल्टन्सीला जाऊयात, 1-2 हजार रुपये ॲज अ रजिस्ट्रेशन फी भरूयात, जॉब लागल्यानंतर पैसे आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट, आणि याच स्कीममध्ये आपण काय करतो, अडकतो. नंबर 4, प्रॉमिसेस. तुम्ही जर एंट्री केली ना तिथे कन्सल्टन्सीला, एकदम प्रॉपर, ज्यांना इंग्लिश कम्युनिकेशन हे ते प्रॉपर येतं, ते एकदम सगळे म्हणजे मुलं असतील किंवा मुली असतील, ते एकदम तुम्हाला इतकं रंगून सांगणार, प्रॉमिसेस देणार, तुम्हाला जेन्युइन प्रॉमिसेस देणार की नाही नाही आम्ही तुम्हाला 100% जॉब देऊ, आमचे MNCमध्ये रेफरन्स आहे, तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू भेटेल, HR आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत,
खूप काही गोष्टी असतात. 100% जॉब गॅरंटी म्हणजे 100% स्कॅम आहे. हे आपल्या फ्रेशर लोकांना कळतच नाही आहे. हे आपल्या ज्यांना जॉब पाहिजे ना त्याला पण कळत नाही. फ्रेशरच काय, जे लोक ज्यांना जॉब स्विच करायचा ना ते पण ह्या जाळ्यामध्ये अडकत आहे. आणि हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सध्या इतकं अवघड झालं आहे ना मुलांचं. खूप लोक आणि बोलत नाहीत बरं का. एखाद्याचे पैसे जर समजा अडकले ना बोलत नाहीत, कारण कोणाला सांगायचं की अरे मला माझी फसवणूक झाली आणि काम मी एक्सपोज करायचं. मग बाकीचे आपल्याला हसतील, तू काय केलं, एवढं मोठं इंजिनिअरिंग केलं, तू ग्रॅज्युएशन केलं आणि तू एका कन्सल्टन्सीमध्ये फसला, हे सांगण्यासाठी पण लोक बोलत नाहीत. आणि त्यामुळेच त्याचा फायदा कन्सल्टन्सीवाली घेतात. त्यानंतरचा सगळ्यात मोठा ट्रॅप, ट्रेनिंग प्लस प्लेसमेंट. त्यानंतर फेक इंटरव्ह्यू कॉल्स. त्यानंतर बॉन्ड ॲग्रीमेंट ट्रॅप. त्यानंतर डॉक्युमेंट होल्डिंग. ह्यासाठी पण ब्लॅकमेल केलं जातं बरं का. तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेत ना ते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला काय केलं जातं की फेक मेल पाठवलं जातं, फेक ऑफर लेटर दिलं जातं, फेक कंपनीचे नेम दिले जातात ना. तुम्हाला सगळ्यात मेन कधी पण जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर येईल, ऑफर लेटर फॉर्मॅट स्टँडर्ड फॉर्मॅट आहे का, ती कंपनीची डोमेन ज्या कंपनीचं तुम्हाला पाठवलं आहे ते फेक मेल आय डी आहे की नाही ते डोमेन चेक करायचं. त्यानंतर ती कंपनी रजिस्टर आहे का, ती कंपनी कुठे आहे, काय आहे, हे सगळं चेक करायचं. स्मॉल स्केल कधी न ऐकलेल्या कंपनीची ऑफर लेटर घ्यायची नाही. व्हेरिफिकेशन करायचं की ती कंपनी खरंच रजिस्टर आहे की नाही आहे, किंवा त्या कंपनीचे एम्प्लॉईज आहेत का नाही आहे, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट होतं आहे की नाही, या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला जॉईन करायचे. खूप सारे फेक ऑफर लेटर पण आहेत, फेक बँक स्टेटमेंट करता येतं, सगळ्या गोष्टी फेक करता येतात. सो तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकायचं नाही आहे. जर तुम्हाला एखादी कन्सल्टन्सी जॉईन करायची असेल तर ह्या जाळ्यामध्ये अडकू नका की तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे आहेत, जॉब लागल्यानंतर तुम्हाला पैसे, तुमचे चार्जेस काय आहे, तुम्ही मला किती इंटरव्ह्यूचे कॉल्स देणार, मी तुम्हाला काही माझे ओरिजिनल डॉक्युमेंट देणार नाही आहे, किंवा माझी फर्स्ट सॅलरी म्हणा किंवा काय म्हणा, तुमचे चार्जेस किती आहेत, 10,000 आहेत का, आता 2,000 नंतर 8,000, मला ऑफर लेटर भेटल्यानंतर नाही, मी वन मंथ नंतर त्या सॅलरीमधून देतो. असे जे थांबतात लोकांना त्यांच्यासोबत तुम्ही जेन्युनली जाऊ शकता, कारण त्यांना कुठं जायचं नाही आहे, काही नाही आहे. जे खरंच जेन्युनली जाताना ते खरंच प्रॉपर आहेत ते. आणि काही 20-30% आहेत कन्सल्टन्सी की ज्या अजून पण व्यवस्थित चालत आहे आणि त्या जेन्युनली जॉब देत आहे. बट 90% असे लोक आलेत ना की ते पैशाच्या लालचमध्ये कितीही तुम्हाला खोटे फ्रॉड स्कॅम प्रॉमिसेस देणार, एकदम असे जेन्युनली तुम्हाला वाटेल, पण अशा ह्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकू नका. सगळ्यात इम्पॉर्टंट ॲज अ फ्रेशर असाल तुम्हाला भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्हाला स्वतःला अपग्रेड करायचं आहे. मी जसं खूप वेळ सांगितलं, अपग्रेड करा, प्रोजेक्ट बिल्ड करा, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करा, लिंक्डइनचं नेटवर्क यूज करा, रेफरन्स यूज करा. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आधी तुम्हाला स्वतः इम्प्रूव्ह करायच्या आहेत, जॉब रेडी व्हायचं आहे. आफ्टर दॅट तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ शकता जे तुम्हाला जॉब जिथे पाहिजे तिथे. सो कन्सल्टन्सी जॉईन करताना खूप विचार करूनच कन्सल्टन्सी जॉईन करा. मी तर म्हणेन की 90% कन्सल्टन्सी जॉईन करू नका. तुमच्या हिमतीवर बी तुम्हाला जॉब मिळू शकतो. बट असं नाही की तुम्हाला कन्सल्टन्सी कुठलाही कोणाचा रेफरन्स नसतो, कोणाची सेटिंग नसते, कोणाचं काही नसतं. एखादा लागला म्हणून 10 जण लागणार नाही असं नाही आहे. एखादा जेन्युइन लागला म्हणजे 10 जण त्याच्यामध्ये अटकता. ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो कन्सल्टन्सी बघताना 10 वेळेस विचार करा. सो तुमचं मत कन्सल्टन्सीवरती काय आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्यासोबत असं काही झालं असेल ना कमेंटमध्ये सांगा. त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवू आणि आपला हा स्कॅम आपण एक्सपोज करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.